क्लस्टरच्या नावाने ठाण्यात दादागिरी सुरू, जितेंद्र आव्हाड. शहरात एकही क्लस्टर योजना यशस्वी होताना दिसत नसून शहरात केवळ क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू आहे. काही लोकप्रतिनिधी क्लस्टर योजनेचे आमिष दाखवून नागरिकांना फसवत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यात नियोजित रस्त्याच्या साठी कळव्यातील 40 अनधिकृत इमारतींवर बुलडोझर फिरवण्याची शक्यता आहे. या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गट नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा नियोजित विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली असून सर्व रहिवाशांसह या विरोधात संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, क्लस्टर योजनेच्या नावाखाली केवळ ठाण्यात दादागिरी सुरू असून नागरिकांची फसवणूक होत आहे. पुढच्या पिढीला क्लस्टरमध्ये घर मिळणार असेल तर या योजनेचा काय फायदा, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. क्लस्टरला जोपर्यंत तुम्ही आम्हाला क्लस्टर समजून सांगत नाही तोपर्यंत विरोधच आहे. आणि दादागिरी बंद करा क्लस्टरच्या नावाने. सर्वसामान्यांना गृहीत धरू नका. सर्वसामान्यांचा उद्रेक काय असतो हा या देशाने अनुभवलेला आहे. सत्ता हे सर्वस्व नाही. सत्ता ही काही कालापुरतीच असते, नंतर जिवंत असतात फक्त ती ही माणसं जी लोकशाही जिवंत ठेवतात. तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत, हे तुम्ही बघून घ्या. आमचा डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध आहे. डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन्ड, इट शुड नॉट बी अनप्लॅन्ड. मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो, अर्बन प्लॅनर जो असतो, जो हे बनवतो, तो कधी इथे येऊनच गेलेला नाही. हे आजकाल नवीन आलं, गुगल हवेतनं बघायचे मॅपिंग, GPS, मग ते एनलार्ज कर रे, मग तो एनलार्ज करतो. तो रस्ता असा बसव, त्याला कळतच नाही ती बिल्डिंगच्या मधनं प्लॅन पास बिल्डिंग, या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत, यांच्या मधनं रस्ते काढाल. धन्य आहे त्या ठाणे महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना ज्यांनी या DP साठी मंजुरी दिली. आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सगळ्यांना आमचा सगळ्यांचाच नमस्कार आहे की बाबांनो, हे असलं करायला जाऊ नका, आम्ही काही होऊ देणार नाही. जितेंद्र आव्हाडनी जेवढ्या योजना आणल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्याच्या ऍडव्हर्टाईजमध्ये घेतल्या. स्टेशन वा कलवा, तो तिथला कुठला आमचा तो नाक्यावरचा आपला खारेगावचा पूल, नंतर कावेरी सेतू, नंतर तो ह्याचा रेतीबंदरच्या नाक्यावरचा तो नाही का शिवाजी महाराजांचं सगळं ते संकल्प, वाह कलवा, तरी भाव वाढवला. आता मला ह्याच्यात जायचं नाही की त्याला FSI कसा मिळाला, चौकशी केला त्याचा FSI. माझं आव्हान आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांना, ह्या बिल्डिंगना FSI कसा मिळाला हे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी करावी. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. काल 2 फेब्रुवारी रोजी ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि वृद्धांश श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा आरोग्यदूत फाउंडेशन यांच्यातर्फे हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 8 वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. त्यापैकी एक हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर. काल झालेल्या या शिबिरात तब्बल 100 मुलांची 2D इको तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 18 मुलांना हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सांगितले. खास शिबिर असल्याने बुलढाणा येथून आलेल्या एका बाळाची शस्त्रक्रिया आज करण्यात येणार असून बाळाला काल ॲडमिट करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर टीमने माध्यमांशी बोलताना दिली. संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दिली होती. एकनाथ शिंदे यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला माजी आमदार शहाजी बापू पाटील, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन अध्यक्ष विलास जोशी, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुडजडे, युवा सेनेचे बाजीराव चव्हाण, व्याख्यात प्रोफेसर यशवंत गोसावी, संपादक DG9 वृत्तवाहिनी प्रभाकर सूर्यवंशी, धर्मवीर आध्यात्मिक सेना हब अक्षय महाराज भोसले व ज्युपिटर हॉस्पिटल डॉक्टर, कर्मचारी वर्ग आणि नागरिक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वांना सस्नाय जय महाराष्ट्र. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या संयुक्त वाढदिवसाच्या निमित्ताने आज ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये ASD-VSD म्हणलं जातं, अशांच्यासाठी मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया कॅम्पचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं. मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं की आज हे 8वं वर्ष आहे आणि 16वं आरोग्य शिबिर आहे. गेली 8 वर्ष सातत्यपूर्ण, वर्षातून 2 वेळेला अशा पद्धतीनं ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात येतं. प्रत्येक शिबिरामध्ये साधारणतः 150 पर्यंत या मुलांची नोंदणी होते आणि त्यांच्या मोफत सर्जरी या शिबिराच्या निमित्तानं पार पडतात. गेल्या 8 वर्षामध्ये 5000 पेक्षा अधिक लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया या ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यानं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळं या ठिकाणी यशस्वीपणे करण्यात आम्हाला यश मिळालंय. या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस असल्यामुळे आपण एकनाथ हीरक आरोग्य वर्ष साजरं करत आहोत आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये दर आठवड्याला, दर महिन्याला विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्यविषयक उपक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्यानं 60,000 नागरिकांची आरोग्य तपासणी, 60,000 मोतीबिंदू मुख शस्त्रक्रिया, 60 ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिर, 60,000 वृक्ष लागवड, अशा पद्धतीचे विविध उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एकनाथ शिंदे साहेबांच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेले आहेत. माझे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव शिबिर असतील, हातपाय वाटप शिबिर असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी जे उपक्रम आरोग्यविषयक सुरू आहेत त्या उपक्रमांचा आवर्जून लाभ घ्यावा असं विनम्र आवाहन मी या निमित्ताने करत आहोत. यासोबतच 9 फेब्रुवारी रोजी एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण टेमी नाक्यावर देखील आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी आम्हाला पाठपुरावा करणारे, मदत करणारे आदरणीय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामरावजी, निखिल बुडजडेजी, बाजीराव चव्हाणजी, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सर्व निस्वार्थी काम करणाऱ्या रुग्णसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना श्री 11 स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक रणजित पिल्लईतर्फे जीवन गौरव पुरस्कार. श्री 11 प्रीमियम लीग 2025 पर्व 4मध्ये या संघामध्ये खेळलेल्या 64 खेळाडूंमध्ये ही स्पर्धा झाली. या श्री 11 प्रीमियर लीगच्या RK ट्रॉफी फाउंडरचे संस्थापक रणजित कुमार यांच्यातर्फे रविवारी 2 तारखेला ऐरोली येथे हे सामने खेळवण्यात आले. यामध्ये टेनिस
क्रिकेटमध्ये एक काळ गाजवलेले खेळाडू आहेत. त्यांच्यापैकी लक्ष्मीकांत यादव आणि रमाकांत पवार यांनी श्री 11 स्पोर्ट्स क्लब ठाणे संस्थापक रणजितकुमार पिल्लाई यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्कार व 50,000 रुपये रोख देण्यात आले. आतापर्यंत 27 माजी खेळाडूंना जीवन गौरव पुरस्कार आणि रोख 50,000 रुपये देण्यात आले आहेत. तर येणाऱ्या काळात हा आकडा 50 खेळाडूंपर्यंत नेणार असून त्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या रकमा देण्यात येतील, असे रणजित कुमार पिल्लाई यांनी सांगितले. तसेच या 64 खेळाडूंमधून 4 टीम तयार करण्यात आल्या. त्यामधून पहिला क्रमांक मिळवलेल्या श्री फायटर टीमला रॉयल एनफील्ड ही बुलेट देण्यात आली, तर द्वितीय क्रमांक पटकावलेल्या श्री विनर टीमला इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आली. वर्षातून एकदा हे सर्व खेळाडू एकत्र येऊन हा क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतात. यावेळी माजी खेळाडूंची मुलं मुली बायकासुद्धा यात सहभागी होतात. हे सामने संपल्यानंतर सगळ्या खेळाडूंनी गाण्याच्या तालावर तिरकट डान्स केला. या खेळाचे आयोजक श्री 11 सिंधुरत्न मित्रमंडळ, शांतीनगर मित्रमंडळ, एकता फाउंडेशन भटवाडी, युनायटेड क्लब, DK फाउंडेशन मुलुंड असे असून या सामन्यांना सहाय्य रवींद्र फाटक, राम रेपाळे, योगेश जानकर करतात. या सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहाय्यक शशिकांत जाधव आणि सुरेशजी राणा उपस्थित होते. यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. त्यानंतर सन्माननीय महेंद्रजी पाटील सर, वन ऑफ द ग्रेट बिझनेसमॅन, श्री रायडरचे ओनर यांचं देशमुख सर यांनी विनंती आपण व्यासपीठावर यावं. श्री संदेश या ठिकाणी आमंत्रित करूयात. लक्ष्मीकांत यादव म्हणजे सर्व एकत्र आपल्या टाळ्या कमी पडल्याबद्दल धन्यवाद बोलू का? काय सुंदर. सर्वात कमी वयामध्ये हा मॅच श्री विनर. ओरे चला लवकर. जरा टाळ्या झाल्या पाहिजे. जरा हो, एका टीम मध्ये पण एक मंडळी माझे मित्र रणजित पिल्लाई यांनी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. हे 4थं पर्व आहे. ते अशा प्रकारच्या स्पर्धा मागील 3 वर्ष करतायत आणि गेल्या 2-3 वर्षापासून मी या स्पर्धेला भेट देत असतो. रणजित सरांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि त्यांची ती श्री 11 टीम आणि श्री 11 टीमला त्या टीममधले 64 खेळाडू, या 64 खेळाडूंमध्ये त्यांनी 4 टीम विभागल्या आणि म्हणजे हे सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्यांच्या खेळाला वाव देणं, परत त्यांचा सत्कार करणं. त्यापैकी त्या टीमच्या 2 महत्त्वाच्या खेळाडूंना त्यांनी जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. मला वाटतं आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणी कोणासाठी काय करण्यासाठी बघत नव्हतं, परंतु रणजित सर या सर्व खेळाडूंना एकत्र करतात, त्यांना जीवन गौरव करतात आणि अशा वेळी त्यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांच्या विचारांना सहकार्य देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. तर म्हणजे रणजित पिल्लाई यांचं करावं तितकं अभिनंदन कमी आहे, कारण आजच्या या स्वतःच्या स्वार्थी जीवनामध्ये
रणजित सारखा एक खेळाडू सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्यांना पुरस्कार देतो, त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करतो, हे खरोखर खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि खरं म्हणजे खऱ्या अर्थाने रणजित सरांचं स्वागत करण्यासाठी मी येथे आलेलो आहे. त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं स्वागत केलेलं आहे आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी अनेक स्पर्धांमध्ये जातो, परंतु अशा प्रकारची मदत कुठे होताना दिसत नाही. फक्त पहिल्या क्रमांकाचं बक्षीस, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस गाड्या दिल्या जातात, परंतु त्या खेळाडूच्या जीवनामध्ये आवश्यक असणारी आर्थिक मदत ज्या प्रकारे रणजित पिल्ले करतात, ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे आणि त्यांचा अभिनंदन. थँक्यू. रेल्वेच्या विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण. मध्य रेल्वेने 5 स्टेशनवर साजरा केला ऐतिहासिक क्षण. मध्य रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 3 फेब्रुवारी 1925 रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस CST ते कुर्ला दरम्यान पहिली विद्युत रेल्वे धावली होती. या ऐतिहासिक घटनेला आज 100 वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने मध्य रेल्वेने CST, कुर्ला, दादर, ठाणे आणि पनवेल या 5 प्रमुख स्थानकांवर शताब्दी सोहळा साजरा केला. या उत्सवाच्या निमित्ताने रेल्वे स्थानकांवर सुरेख रांगोळी सजवण्यात आली, तसेच त्या काळात वापरण्यात आलेली विद्युत उपकरणे खास प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झाला आहे. कोळशावर चालणाऱ्या पहिल्या इंजिनपासून वाफेच्या इंजिनापर्यंतचा प्रवास गाठून भारतीय रेल्वेने विद्युत वाहनांच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल केली. या ऐतिहासिक प्रसंगी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना रेल्वेच्या प्रगतीचा आढावा देत भविष्यातील योजनांची माहिती दिली. नागरिक आणि रेल्वेप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला. भारतीय रेल्वेच्या या ऐतिहासिक प्रवासाचा अभिमान बाळगणारा हा सोहळा अनेकांच्या स्मरणात राहील. थाने स्टेशन टोटल 5 स्टेशनों में 100 ईयर सेलिब्रेशन करे, जिसका एग्जीबिशन लगा है यहाँ पे, और यहाँ पे डिस्प्ले करे पुराने इक्विपमेंट जो डीसी गाड़ी में रखते थे, जो ट्रैक्शन के सिस्टम है, डिस्प्ले करने के लिए हेरिटेज सिस्टम में जो गाड़ी पहले पुराने वाली गाड़ी में जो इक्विपमेंट रखते थे वो यहाँ पे डिस्प्ले लगे, और रंगोली यहाँ पे पूरा रंगोली सिस्टम लगा है पुराने और नई गाड़ी का. और पूरे जितने भी हमारे पैसेंजर्स हैं उनके रिक्वेस्ट है कि कोई हेरिटेज का अपना देखने के लिए जो डिस्प्ले किए. नॉर्मली ये डिस्प्ले ओपन पब्लिक में नहीं रहता, ये आज 100 ईयर सेलिब्रेशन के लिए डिस्प्ले रखे थाने स्टेशन में. सबसे हम रिक्वेस्ट करेंगे आके अपना देखें. उससे पहले हमारे डीसी में चलते थे 4 डब्बे के शुरू करे, फिर 9 डब्बे में फिर 12 डब्बे, प्रेजेंटली 15 डब्बे और 12 डब्बे गाड़ी चल रही. पहले डीसी गाड़ी से अभी इलेक्ट्रिक AC में कन्वर्ट हुआ, अल्टरनेटिंग करंट में. अभी 3 फेज कन्वर्ट हुआ एडवांस टेक्नोलॉजी में. अभी AC रेक भी है, AC रेक भी चल रही है सेम ही. ये स्टेप बाय स्टेप अपग्रेडेशन और डेव्हलपमेंट होते. आपले स्टेशन आपल्या जर विद्युतीकरणला जे 100 वर्ष पूर्ण झाले, पहिल्यांदा रेट्रो DC रेक मध्ये चालत होते, आता त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा होऊन आता वंदे भारत सारखी गाडी चालते आहे. तरी भारताच्या दृष्टीने मोठी प्रगती आहे. म्हणजे इलेक्ट्रिक 100 वर्षामध्ये आज जवळजवळ 140-150च्या स्पीडने आमची वंदे भारत चालते आहे. हा एवढा मोठा विकास झालेला आहे रेल्वेमध्ये आणि लोकांना त्याचा फायदा होत आहे. म्हणजे आपापल्या म्हणजे जिथे फिरायला जायचं आहे किंवा कुठे गावाला जायचं आहे त्या लोकांना हा आधुनिक रेल्वेचा भरपूर फायदा झालेला आहे. त्यामध्ये म्हणजे लोकांना एक उत्सुकता असते की नवीन नवीन टेक्नॉलॉजी कशी येते, नवीन नवीन सुधारणा कशा होतात. तर त्या सुधारणाच्या बाबतीत आमच्या जे आहेत लोको शेड्स आहेत आणि जे कारशेड आहेत त्याने आपले पार्ट जे आहेत ते प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत.